मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, ग मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. मी प्राध्यापक SP जाधव, वाणिज्य विभाग, सिन्नर महाविद्यालय. मित्रहो, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी या आपल्या विद्यापीठाने मागील वर्षापासून म्हणजेच सन 2019-20 पासून नवीन पॅटर्न या ठिकाणी सुरू केला आहे. तो म्हणजे CBCS पॅटर्न, त्यालाच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असं म्हणतात. या सिस्टीममध्ये या ठिकाणी आपल्याला एकंदरीत सेमिस्टर वाईज जायचं आहे आणि त्या संदर्भामधली सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला मी देत आहेत. त्याच्या अगोदर आपण आपल्या डिपार्टमेंटविषयी या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. आपल्या डिपार्टमेंटची स्थापना 1969मध्ये या ठिकाणी झाली आहे. आपल्या डिपार्टमेंटमार्फत BCom आणि MCom हे 2 कोर्सेस या ठिकाणी आहेत. BCom 3 वर्षांसाठी म्हणजे एकूण 6 सेमिस्टर आणि MCom 2 वर्षांसाठी म्हणजे एकूण 4 सेमिस्टर असा एकंदरीत हे कोर्सेस या डिपार्टमेंटमार्फत या ठिकाणी आपले चालवले जातात. या डिपार्टमेंटसाठी लागणारा जो काही स्टाफ आहे, सपोर्टिंग स्टाफ, हा एकूण फक्त कॉमर्सचा 8 आणि याच्या व्यतिरिक्त काही सपोर्टिंग स्टाफ इकॉनॉमिक्स, इंग्लिश किंवा मराठी हे विषय असतील त्याच्यासाठी या ठिकाणी इतरत्र स्टाफ या ठिकाणी सपोर्ट करतो. मित्रहो, आपल्या डिपार्टमेंटमार्फत काही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज पार पाडल्या जातात. त्यात प्रामुख्याने जे काही या ठिकाणी आपल्या विषयामध्ये जे तज्ज्ञ असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, उद्योजक असतील, यांचे व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये या ठिकाणी भर पाडावं या दृष्टिकोनातून कॉमर्स फेस्टिवलचं आयोजन केलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना दिलं जातं. जसं की GSTचं रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, प्रत्यक्षात रिटर्न फायलिंग काय असतं, या संदर्भामधली सगळी माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिली जाते. त्यासाठी वेगळ्या तज्ज्ञांचे या ठिकाणी व्याख्यान आयोजन केलं जातं. ही अशा पद्धतीच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज या डिपार्टमेंटमार्फत या ठिकाणी राबवल्या जातात. या आपण सर्वांनी या ठिकाणी BComला किंवा कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, पण या कॉमर्समध्ये BCom किंवा MCom नंतर कोणकोणते स्कोप आहेत किंवा या फील्डमध्ये नेमके आपल्याला या फील्डमधून काय होता येईल, आपलं या ठिकाणी करिअर कसं डेव्हलप करता येईल, या संदर्भामध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर BCom नंतर किंवा MCom नंतर आपण CA करू शकतात, ICWA करू शकतात, CS करू शकतात, MBA फायनान्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये चांगल्या पद्धतीचे MBA करून आपण व्यवस्थापक होऊ शकतात. टॅक्स असिस्टंट नावाची एक परीक्षा असते की ज्याच्यामध्ये TY BComचं अकाउंट आणि टॅक्स या संदर्भामधले या ठिकाणी क्वेश्चन असतात आणि त्याच्या आधारावर टॅक्स असिस्टंट नावाची एक्झाम असते. ती एक्झाम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते. ती एक्झाम या ठिकाणी जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला टॅक्स असिस्टंट म्हणून जॉब तुम्हाला मिळू शकतो. DTL नावाचा एक कोर्स आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, ज्याच्यामुळे तुम्ही टॅक्स प्रॅक्टिशनर होऊ शकतात, टॅक्स कन्सल्टंट होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त GDCA गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कमर्शियल अकाउंटन्सी हा एक डिप्लोमा या ठिकाणी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट ऑडिटर किंवा कोणत्याही हाऊसिंग सोसायटी किंवा सोसायटीचे ऑडिटर म्हणून काम बघू शकतात. एक्साईज कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करू शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त काही अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, त्या एक्झामसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे या फील्डमधून तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे चांगल्या पद्धतीचं करिअर तुम्ही डेव्हलप करू शकता. बेस्ट प्रॅक्टिस या डिपार्टमेंटमार्फत काय राबवल्या जातात, तर आपलं डिपार्टमेंट जे आहे कॉमर्स डिपार्टमेंट हे या ठिकाणी डिपार्टमेंट नसून एक फॅकल्टी आहे. या फॅकल्टीमार्फत या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस राबवल्या जातात. त्यात प्रामुख्याने टॅक्स कन्सल्टन्सी सर्व्हिस दिली जाते, अकाउंट्स रायटिंग आणि ऑडिट. जसं की मी स्वतः या ठिकाणी NSS किंवा माझे विद्यार्थी जी या ठिकाणी जी काही संघटना आहे याचं स्वतःचं अकाउंट्स रायटिंग करून ऑडिट करून देतो. महाविद्यालयातील सर्व सेवकांना या ठिकाणी टॅक्सचं कॅल्क्युलेशन करून देतो.
त्याच्या व्यतिरिक्त आपल्या काही स्टाफ मेंबर या ठिकाणी शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये व्याख्यानं देतात. तर अशा वेगळ्या पद्धतीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्या डिपार्टमेंटमार्फत या ठिकाणी राबवल्या जातात. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगण्यास मला विशेष अभिमान होतो आणि आनंदही वाटतो की नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यातले 50% जास्त चार्टर्ड अकाउंटंट आपल्या सिन्नरचे आहेत. आणि त्याच्यात विशेष म्हणजे मॅक्झिमम चार्टर्ड अकाउंटंट हे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. मग त्यातले काही या ठिकाणी सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, पण त्यातले काही प्रॉमिनंट ॲल्युमनाय किंवा काही नोटेबल ॲल्युमनाय या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. त्यात प्रामुख्याने सगळ्यात पहिलं या एक अभिमानाने नाव घेऊशी वाटतं महेंद्र पंडित. हे CA आहेत आणि त्याच्यानंतर ते IPS म्हणून आता सध्या नंदुरबाग येथे कार्यरत आहेत. दुसरं सुदाम जाधव या ठिकाणी हा विद्यार्थी आपला आत्ताचा 2009च्या बॅचचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड या ठिकाणी तो फायनान्स मॅनेजर म्हणून काम बघतो. त्याच्या व्यतिरिक्त जोशी नावाचा विद्यार्थी आहे, तो पुण्याला जिल्हा परिषदमध्ये चीफ ऑडिटर म्हणून या ठिकाणी काम बघतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिसिंग CA म्हणून मिलिंद गुजराती किंवा अनिल करवा. नुसतं मुलंच नाहीत तर या ठिकाणी मुली मागे नाही आहे. आत्ताच 2014च्या बॅचला निकिता बजाज नावाची मुलगी या ठिकाणी CA कंप्लीट झाली. आज ती शिर्डी या ठिकाणी CAची प्रॅक्टिस या ठिकाणी करते आहेत, कार्यरत आहेत. ही सगळी माहिती आपल्या डिपार्टमेंटची या ठिकाणी मित्रांनो आपल्याला थोडक्यात दिली. तर आता प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आपलं सिलेबस काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सिलेबसमध्ये आपल्याला एकूण किती क्रेडिट मिळवायचे, आपलं या ठिकाणी मार्किंग कसं असेल, इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल या संदर्भामधली माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे. या फर्स्ट इयरला तुम्हाला 2 सेमिस्टर या ठिकाणी आहेत, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड. पहिल्या सेमिस्टरमध्ये आणि सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला 4 कंपल्सरी सब्जेक्ट आहेत जे तुम्ही ॲडमिशन घेताना त्याच्या फॉर्मवर या ठिकाणी टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने फंक्शनल इंग्लिश, फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स. ऑप्शनलमध्ये इंग्लिश आणि मराठी 2 सब्जेक्ट आणि ग्रुप A आणि B असे 2 या ठिकाणी. त्या 3 सब्जेक्ट त्यापैकी कुठलाही एक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जो A मधला जो सिलेक्ट कराल त्याच्याच खाली या ठिकाणी Bचा दिलेला आहे. म्हणजे पहिल्या A मधला जर तुम्ही पहिला सब्जेक्ट सिलेक्ट केला ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट, तर Bमध्ये तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंट आणि एंटरप्रिनरशिप घ्यावाच लागेल. A मधला जर तुम्ही बँकिंग अँड फायनान्स घेतला तर Bमध्ये तुम्हाला कोऑपरेशन घ्यावाच लागेल. असे एकंदरीत तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडमध्ये 7 सब्जेक्ट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर सेकंड इयरचा विचार केला आपण तर सेकंड इयरमध्ये एकंदरीत 5 सब्जेक्ट हे या ठिकाणी कंपल्सरी. सेकंड इयर म्हणजे सेमिस्टर 3 आणि 4 ह्या ठिकाणी. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बिझनेस कम्युनिकेशन, कॉर्पोरेट अकाउंटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, एलिमेंट ऑफ कंपनी लॉ हे 5 कंपल्सरी सब्जेक्ट आणि स्पेशल एनीवन म्हणजे एकंदरीत 4 सब्जेक्ट आहे. त्याच्यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत, बँकिंग अँड फायनान्स आहे, बिझनेस एंटरप्रिनरशिप आहे आणि मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर TY BComला म्हणजे लास्ट इयरला सेमिस्टर 5th आणि 6th याच्यामध्ये कंपल्सरी 4 सब्जेक्ट तुम्हाला आहेत. पहिला बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, BRF शॉर्टकटमध्ये त्याला म्हणतात, ॲडव्हान्स अकाउंटिंग, इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट आणि ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. आणि सेकंड इयरमध्ये तुम्ही स्पेशल सब्जेक्ट जो या ठिकाणी सिलेक्ट कराल त्याचे 2 सब्जेक्ट सेकंड आणि थर्ड हे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी FYसाठी फर्स्ट इयरला 7 सब्जेक्ट, सेकंड इयरला 6 आणि थर्ड इयरला 6 असे एकंदरीत सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत. या सब्जेक्टमध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षाला तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घेताना जी काही इलिजिबिलिटी असणार आहे ज्याला आपण पात्रता म्हणतो, ही पात्रताही समजून घेणं महत्त्वाचं आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला ॲडमिशन घेताना तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही 12th सगळेजण पास आहात. ते कुठल्याही बोर्डचं असेल या ठिकाणी तर 12th पास ही पहिली इलिजिबिलिटी आहे. सेकंड इयरला ॲडमिशन घेताना तुम्ही फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर क्लिअर असले पाहिजे. आणि थर्ड इयरला या ठिकाणी ॲडमिशन घेताना म्हणजे सेमिस्टर 5ला ॲडमिशन घेताना तुम्ही फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर हे 100% क्लिअर असले पाहिजे.
जर तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड सेमिस्टरचा एक जरी सब्जेक्ट तुमचा बाकी असेल तर तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन मिळत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आता हे सगळं घेत असताना या ठिकाणी काही ATKTचे काही नियम आहेत. ATKT या ठिकाणी कोणत्या विषयाला असते किंवा किती विषयाला असते, तर ATKTच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जर पहिल्या आणि सेकंड सेमिस्टरचे तुमचे 2 थिअरी आणि 2 प्रॅक्टिकल सब्जेक्ट राहिले तरी तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरला म्हणजे सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. सेकंड इयरचे या ठिकाणी पुन्हा 2 थिअरी आणि 2 प्रॅक्टिकल सब्जेक्ट राहिले तरी तुम्हाला फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळतो. पण 5व्या सेमिस्टरला जाताना पहिलं आणि सेकंड सेमिस्टर 100% क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला 5व्या सेमिस्टरला ॲडमिशन घेता येत नाही. आता कुठल्या कुठल्या या ठिकाणी सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स आहेत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. फर्स्ट इयरला आपला जो अकाउंट सब्जेक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड या दोन्ही याला कंपल्सरी प्रॅक्टिकल्स आहेत. सेकंड इयरला बिझनेस कम्युनिकेशन हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे, म्हणजे सेमिस्टर थर्ड आणि फोर्थला बिझनेस कम्युनिकेशन विषयाला या ठिकाणी कंपल्सरी प्रॅक्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड इयरला तुम्ही जो स्पेशल सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे 3पैकी 1 ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा बिझनेस एंटरप्रेनरशिप असेल किंवा बँकिंग अँड फायनान्स असेल, यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट जो तुम्ही सिलेक्ट करणार त्याला या ठिकाणी प्रॅक्टिकल असणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षाला म्हणजे थर्ड इयरला म्हणजे सेमिस्टर फिफ्थ आणि सिक्स्थला ऑडिटिंग आणि टॅक्सेशन या सब्जेक्टला कंपल्सरी या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे. आणि तुम्ही सेकंड इयरला जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे त्यापैकी सेकंड आणि थर्ड अशा पद्धतीचे 2 प्रॅक्टिकल्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहे 2 सब्जेक्टला. म्हणजे पहिल्या वर्षाला फक्त एकाच सब्जेक्टला प्रॅक्टिकल असणार आहे फायनान्शियल अकाउंटिंगला. सेकंड इयरला 2 सब्जेक्टला तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे बिझनेस कम्युनिकेशन आणि दुसरा तुमचा जो काही या ठिकाणी स्पेशल सब्जेक्ट असेल त्याला. आणि थर्ड इयरला म्हणजे TYला गेल्यानंतर तुम्हाला टोटल 3 सब्जेक्टला या ठिकाणी प्रॅक्टिकल असणार आहे. आणि प्रॅक्टिकल्स हे कंपल्सरी असणार आहे, ते कंपल्सरी पास व्हावं लागतं, हे मात्र लक्षात ठेवा. आता स्टँडर्ड ऑफ पासिंग कसं आहे, तुमची जी एक्झाम या ठिकाणी होणार आहे ती जी मार्काची एक्झाम होणार आहे तर तुम्हाला त्याला 40%ला या ठिकाणी पास असणार आहे. एक्झाम ही 3 पद्धतीने प्रत्येक सेमिस्टरला घेतली जाईल. इंटरनल असेसमेंट असेल, ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल असेल त्याचं प्रॅक्टिकल असणार आहे आणि सेमिस्टर एंड एक्झाम या ठिकाणी होईल. मग समजा इंटरनल असेसमेंट असेल तर ही तुमची 20 मार्काची किंवा 30 मार्काची असेल तर त्याला 40%ला पास असलं पाहिजे, या ठिकाणी पासिंग असणार आहे. मग समजा या ठिकाणी 20 मार्काची एक्झाम झाली तर 20च्या 40% म्हणजे 8 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. जर 30 मार्काची एक्झाम झाली तर 30च्या 40% म्हणजे 12 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. आणि सेमिस्टर एंड ही जर समजा 70 मार्क्सची 70 मार्क्ससाठी असणार आहे तर त्याच्या 40% म्हणजे 28 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. त्याच्यामुळे स्टँडर्ड ऑफ पासिंगच्या बाबतीत हे लक्षात असू द्या की स्टँडर्ड ऑफ पासिंग हे 40%ला आहे आणि प्रत्येक याला कंपल्सरी तुम्हाला पास व्हायचं आहे. इंटरनल असेसमेंट ही 100% तुम्हाला द्यावीच लागणार आहे. सेमिस्टर एंड ही 100% द्यावीच लागणार आहे. एखादा विद्यार्थी म्हणून मी इंटरनल असेसमेंट दिली नाही, आता मी सेमिस्टर एंडला तेवढे मार्क्स मिळवून घेईल, ते चालणार नाही. इंटरनल असेसमेंटला तुम्हाला मार्क्स मिळालेच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही सेमिस्टर एंडला त्या विषयामध्ये पास असणार नाही, हे मात्र लक्षात असू द्या. आता मेथड ऑफ इव्हॅल्युएशन कसं असणार आहे, ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स आहेत त्याची सेमिस्टर एंड एक्झाम 50 मार्कची होईल. म्हणजे समजा फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय, या विषयाची पहिल्यांदा या ठिकाणी इंटरनल असेसमेंट होईल. इंटरनल असेसमेंटमध्ये काय काय येईल ते पुढच्या स्लाईड्समध्ये सांगतोच मी. पण इंटरनल असेसमेंट ही 30 मार्काची असणार आहे. 20 मार्काचा प्रॅक्टिकल्स असणार आहे. 30 अधिक 20 किती झाले 50 आणि सेमिस्टर एंड 50 मार्काची, असं टोटल 100 मार्क्ससाठी तो पेपर असणार आहे. पण ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स नाही, समजा बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सला प्रॅक्टिकल्स नाही, तर त्याचं इंटरनल असेसमेंट ही 30 मार्काची आणि सेमिस्टर एंड ही 70 मार्काची या ठिकाणी असणार आहे. आणि प्रत्येक
या ठिकाणी टर्मला तुम्हाला पास होणं 40% मार्क्स मिळणं हे या ठिकाणी कंपल्सरी आहेत. म्हणजे प्रत्येक टर्म, प्रत्येक एक्झाम, इंटरनल असेसमेंट असेल, प्रॅक्टिकल असेल किंवा सेमिस्टर एंड असेल, ही देणं या ठिकाणी गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता इंटरनल असेसमेंट म्हणजे नेमकी काय असणार आहे, तर त्या सब्जेक्ट टीचर, त्या सब्जेक्टनुसार या ठिकाणी तुमची इंटरनल असेसमेंट घेईल. मग कोणी रिटन एक्झामिनेशन घेईल, कोणी क्विज घेऊ शकतं, कोणी प्रेझेंटेशन घेईल, कोणी असाइनमेंट घेईल, कोणी प्रोजेक्ट्स घेऊ शकतं किंवा कोणी एक्झाम घेऊ शकतं. त्या पद्धतीने इंटरनल असेसमेंट प्रत्येक विद्यार्थ्याचे होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मग इंटरनल असेसमेंटमध्ये काही प्राध्यापक, काही शिक्षक या ठिकाणी होम असाइनमेंट घेतील, काही क्लास असाइनमेंट घेतील, क्विज घेतील, पण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यासाठी या ठिकाणी प्रेझेंट असणं आणि इंटरनल असेसमेंट देणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. अन्यथा तो विद्यार्थी त्या विषयामध्ये या ठिकाणी पास होऊ शकणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं बघा की या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टरपासून तर 6 सेमिस्टरपर्यंत म्हणजे FY पासून तर TY पर्यंत एकंदरीत आपल्याला 132 क्रेडिट मिळवायचे. पण हे 132 क्रेडिटचं बायफर्केशन कसं आहे, नेमकी कशा पद्धतीने ते मिळवायचे, कसे घ्यायचे आहेत आपल्याला ते क्रेडिट, तर नीट लक्षात घ्या. फर्स्ट इयरमध्ये म्हणजे सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही सेमिस्टर मिळून तुम्हाला एकंदरीत 46 क्रेडिट मिळवायचे. सेकंड इयरमध्ये म्हणजे सेमिस्टर थर्ड आणि फोर्थमध्ये तुम्हाला एकंदरीत 42 क्रेडिट मिळवायचे आणि थर्ड इयरमध्ये म्हणजे सेमिस्टर फिफ्थ आणि सिक्समध्ये तुम्हाला टोटल 44 क्रेडिट मिळवायचे. मग त्याचं बायफर्केशन कसं आहे, नेमकी हे क्रेडिट नेमकी कसे मिळवायचे, तर फर्स्ट इयरचा आपण विचार करू. फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला एकूण सगळे सब्जेक्ट आहे 7, प्रत्येक सब्जेक्टला क्रेडिट आहे 3 म्हणजे 7 गुणिले 3 टोटल 7×21. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचं प्रॅक्टिकल आहे, त्याचं 1 क्रेडिट. 21 आणि 1 किती झाले 22. आणि या ठिकाणी एक ॲडव्हान्स नावाचा कोर्स आहे. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला ॲडव्हान्स नावाचा कोर्स आहे कम्युनिकेशन स्किलवर. कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमचं स्किल, बोलण्याचं स्किल कसं असलं पाहिजे, तुम्हाला प्रेझेंटेशन कसं दिलं गेलं पाहिजे किंवा तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, या संदर्भामध्ये या ठिकाणी कम्युनिकेशन स्किलवर ॲडव्हान्स नावाचा कोर्स आहे आणि त्याचं 1 क्रेडिट तुम्हाला आहे. म्हणजे 7×21 अधिक 1 प्रॅक्टिकलचे 22 अधिक 1 ॲडव्हान्स कोर्सचं 1 असे 23 पहिल्या सेमिस्टरचे क्रेडिट. आणि तसेच सेकंड सेमिस्टरला सुद्धा या ठिकाणी 7 सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टला 3 क्रेडिट, 7×21 झाले 21 प्लस प्रॅक्टिकलचं 1 22. आणि सेकंड सेमिस्टरला सुद्धा ॲडव्हान्स नावाचा टॅली नावाचा एक कोर्स आहे. टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुमच्यापैकी काही जणांचं झालेलं असेल किंवा नसेल झाले तरी आपण त्या ॲडव्हान्स कोर्समध्ये या ठिकाणी टॅलीच्या बाबतीत बरीचशी माहिती तुम्हाला दिली जाते. त्यावेळेस तो कोर्स बराचसा करूनही घेतला जातो, तर त्याच्या बाबतीत 1 क्रेडिट असं या ठिकाणी ते सुद्धा सेकंड सेमिस्टरचे 23 फर्स्ट सेमिस्टर आणि 23 सेकंड सेमिस्टर असे टोटल 46 क्रेडिट हे फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला मिळालेच पाहिजे. तसंच सेकंड इयरमध्ये म्हणजे सेमिस्टर थर्ड आणि फोर्थ सेकंड या ठिकाणी सेकंड जे काही इयरमध्ये एकूण तुमचे जे क्रेडिट आहे ते तुम्हाला 42 क्रेडिट्स तुम्हाला मिळवायचे. सेकंड इयरमध्ये थर्ड सेमिस्टरला तुम्हाला सब्जेक्ट आहे 6, प्रत्येक सब्जेक्टला या ठिकाणी 3 क्रेडिट, 7 किती झाले 18. पुन्हा प्रॅक्टिकल तुम्हाला 2 सब्जेक्टला आहे म्हणजे 18 आणि 2 किती झाले 20. म्हणजे थर्ड सेमिस्टरमध्ये 20 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे. पुन्हा फोर्थ सेमिस्टरला या ठिकाणी एकूण सब्जेक्ट आहे 6, प्रत्येकाला 3 क्रेडिट, 7×18. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रॅक्टिकलचे 2 20 आणि चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला एन्व्हायरमेंट अवेअरनेस नावाचा एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट मिळवायचे म्हणजे 20 आणि 2 झाले 22. तिसऱ्या सेमिस्टरचे क्रेडिट किती 20 आणि चौथ्या सेमिस्टरचे क्रेडिट 22. 20 आणि 22 टोटल सेकंड इयरमध्ये या ठिकाणी तुम्हाला किती क्रेडिट मिळवायचे, तर टोटल 42 क्रेडिट मिळवायचे. तसंच सेमिस्टर फिफ्थ आणि सिक्स म्हणजे TYला असताना 5व्या सेमिस्टरमध्ये या ठिकाणी टोटल सब्जेक्ट तुम्हाला TYला असताना आहे 6,
प्रत्येकाला या ठिकाणी क्रेडिट, एका विषयाला क्रेडिट आहे 3, साहित्य किती झाले 18, प्लस या ठिकाणी 3 विषयाला प्रॅक्टिकल आहे 18 आणि 3 21, म्हणजे 5व्या सेमिस्टरला 21 क्रेडिट मिळवायचे. आणि 6वं सेमिस्टर या ठिकाणी तिथं 6 सब्जेक्ट, पुन्हा या ठिकाणी एका विषयाला 3 क्रेडिट म्हणजे साहित्य झाले 18, प्लस या ठिकाणी प्रॅक्टिकलचे 3, 18 आणि 3 झाले 21. आणि तिथेसुद्धा तुम्हाला ॲडव्हान्स नावाचा शेवटच्या सेमिस्टरला एक कोर्स आहे, या ठिकाणी स्पेशल कोर्स इंटर्नशिप म्हणून, त्या या ठिकाणी त्याचे क्रेडिट तुम्हाला असणार आहे 2, असे 21 आणि 2 झाले 23. मग नीट लक्षात घ्या, FYला तुम्हाला टोटल क्रेडिट या ठिकाणी मिळवायचे किती 46 म्हणजे पहिल्या सेमिस्टरला 23, दुसऱ्या सेमिस्टरला 23. सेकंड इयरला आणि थर्ड इयरला गेल्यानंतर आम्ही सांगू, फक्त एक माहिती असावी म्हणून सांगतो. आता सेकंड इयरला या ठिकाणी म्हणजेच थर्ड सेमिस्टरला टोटल क्रेडिट मिळवायचे तुम्हाला 20, आणि फोर्थ सेमिस्टरला मिळवायचे 22, फिफ्थ सेमिस्टरला मिळवायचे 21, आणि लास्ट सेमिस्टरला म्हणजे 6व्या सेमिस्टरला मिळवायचे 23 क्रेडिट. असं टोटल 132 क्रेडिट या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ग्रॅज्युएट होईपर्यंत मिळवायचे. ते तुम्हाला मिळवावेच लागतील. ते जर तुम्ही 132 क्रेडिट पूर्ण मिळवले तर तुम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी ग्रॅज्युएट व्हाल. तुम्हाला या ठिकाणी यशस्वीरित्या BComची डिग्री तुमच्या हातामध्ये मिळेल. आणि म्हणून या पद्धतीने तुमच्या क्रेडिटचं पूर्ण बायफर्केशन असेल. वेळोवेळी त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक विषयाचं इंटरनल असेसमेंट महत्त्वाचं असेल, प्रॅक्टिकल महत्त्वाचं असेल, सेमिस्टर एंड एक्झाम महत्त्वाच्या असतील. वेळोवेळी तुम्ही सगळ्या होम असाइनमेंट असेल, क्लास असाइनमेंट असेल, क्वीज असेल, ह्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागेल. त्या सब्जेक्ट टीचरकडे या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून या सगळ्या असेसमेंट तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळ्या बायफर्केशन क्रेडिटचं असेल. मी पुनश्च एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या वर्षामध्ये आणि तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.